आषाढ विशेष मस्त नवीन अशी कापण्यांची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. अगदी बिस्किटांप्रमाणे खुसखुशीत ह्या कापण्या होणार आहे. अगदी नवीन पद्धत आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मस्त रेसिपी आहे. अगदी शरीराला या पावसाळ्याच्या दिवसामध्ये उष्णता देणारी आणि चवीला भारी, करायला सोपी अशी रेसिपी आहे. चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवायची आहे. त्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचे. पाणी गरम झालं की त्यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे. गूळ अगदी सॉफ्ट असला पाहिजे, चिक्कीचा कडक गूळ घ्यायचा नाही, जेणेकरून कापण्या कडक होतील. एकदम सॉफ्ट गूळ चिरून घ्यायचा. 1 वाटी गूळ या पाण्यामध्ये घालायचा, व्यवस्थित मिक्स करायचा आणि गॅस बंद करायचा. इथे आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचा नाहीये, फक्त गूळ विरघळला पाहिजे पाण्यामध्ये, त्यासाठी गरम पाणी केलेलं आहे. व्यवस्थित ते मिक्स करून घेतल्यानंतर अर्धी वाटी बारीक रवा यामध्ये घालायचा आहे. हो, हीच खास सिक्रेट ट्रिक आहे आपल्या खुसखुशीत कापण्याची. तर रवा या गरम पाण्यामध्ये घालायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता हे झाकून ठेवायचंय थंड होण्यासाठी. म्हणजे रवा छान फुलला जातो, नरम होतो आणि जेणेकरून मग आपल्या कापण्यामध्ये तो उमटूनही दिसत नाही, पण त्यामुळे कापण्यामध्ये खूप छान खुसखुशीतपणा येतो. तर आता हे झाकून ठेवते. आता इथे मी बटर घेतलेलं आहे. साधारण 3 टेबलस्पून आपल्याला बटर किंवा तूप इथे वापरायचं आहे. ते चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. बटर गरम करायला ठेवलंय तोपर्यंत इथे चाळणीमध्ये 1 वाटी गच्च भरून गव्हाचं पीठ घ्यायचंय किंवा तुम्ही 2 वाट्या गव्हाचं पीठ देखील वापरू शकता. इथे अर्धी वाटी बेसन पीठ, अगदी मस्त असा मसाला तयार केलेला आहे मी. त्यामध्ये बडीशेप, जायफळ, सुंठ पावडर आणि वेलची असा मसाला 1 चमचा यामध्ये घातलेला आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून सगळं साहित्य चाळून घ्यायचं. त्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कडकडीत तुपाचं किंवा बटरचं मोहन यामध्ये घालायचे. साधारण 2.5 ते 3 चमचे बटर असलं पाहिजे. तर आता हे गरम आहे म्हणून सुरुवातीला व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर पिठाला हे बटर चांगलं चोळून घ्यायचं आहे. म्हणजे पिठाला मोहन बसलं पाहिजे ना, त्यासाठी सगळं पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. मस्त असा मुटका तयार झाला पाहिजे. याचा अर्थ समजायचं की बटरचं मोहन अगदी आपल्या पिठाला व्यवस्थित बसलेलं आहे. इथे तुमच्याकडे तूप, बटर नसेल तर अगदी कडकडीत तेल गरम करून देखील यामध्ये घालू शकता, काही हरकत नाहीये. पण बटर घातल्याने किंवा तूप घातल्याने रेसिपीला छान सुगंध येतो. आता हे जे मिश्रण आहे रव्याचं, गुळाचं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तेव्हाच आपल्याला हे पीठ मळण्यासाठी वापरायचं आहे. ते पूर्ण थंड झालंय आता. आता थोडं-थोडं हे मिश्रण घालून आपल्याला अगदी सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचंय. जास्त पण घट्ट मळायचं नाही. जसं आपण पराठ्यासाठी पीठ मळतो ना, तसंच पीठ मळून घ्यायचंय. लक्षात ठेवा, जर तुम्ही गव्हाचं पीठ इथे 1 वाटी हलक्या हाताने भरून घेतलं ना, तर इथे पीठ कमी पडू शकतं. त्यासाठी तुम्ही हवं तर 2 वाट्या गव्हाचं पीठ इथे वापरू शकता. तर थोडं-थोडं पाण्याचं मिश्रण घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालं, हलकासा तुपाचा हात याला लावून घ्यायचा आहे. बघू शकता जास्त घट्ट पीठ मी इथे मळलेलं नाहीये. अशा पद्धतीने पिठाचा गोळा इथे तयार झाला. आता एक 10 मिनिटासाठी तो झाकून ठेवायचा आहे आपल्याला. म्हणजे ते छान मुरलं जातं. तर तुम्ही इथे बघू शकता रवा आपण पाण्यामध्ये भिजू घातलाय ना, त्यामुळे आपलं पीठही मस्त सॉफ्ट तयार झालंय. आता 10 मिनिटानंतर लगेच चॉपिंग बोर्डला हलकंसं तूप किंवा बटर लावून घेतलंय. आता लगेचच आपल्याला याची चपाती किंवा हे पीठ जे आहे लाटून घ्यायचं आहे. तर आता तुम्हाला कापण्या कुरकुरीत पाहिजे असतील तर एकदम पातळ अशी चपाती तुम्ही लाटून घेऊ शकता आणि त्याच्या कापण्या कट करू शकता. पण जर तुम्हाला बिस्किटासारख्या खुसखुशीत कापण्या पाहिजे असतील तर मात्र मग इथे तुम्हाला ही चपाती थोडीशी जाडसर लाटावी लागेल. तर इथे आपण बिस्किटांप्रमाणे खुसखुशीत कापण्या करतोय, त्यासाठी थोडीशी जाडसर चपाती इथे लाटून घेणार आहे. चपाती थोडी लाटून घेतली की त्यावर खसखस पेरायची आणि ती देखील मस्त आपल्याला लाटून घ्यायची आहे, जेणेकरून मग ती व्यवस्थित दाबल्या जाते आणि तेलामध्ये सुटत नाही. तर अशा पद्धतीने मी थोडी जाडसर अशी ही चपाती आपल्या पिठाची लाटून घेतलेली आहे. आता याच्या कापण्या कट करून घ्यायच्या. कापण्या तुम्हाला जशा आवडतात ना, लहान मोठ्या तशा आकारात तुम्ही कट करू शकता. आहे ना सोपी पद्धत, पण यामध्ये कापण्या खूप भारी होतात. यामध्ये एक पदार्थ टाकायला मी विसरले, पण तुम्हाला तो सांगते. इथे ना मला पिठामध्ये 2-3 चमचे मिल्क पावडर घालायची होती.
पण मी विसरले, ठेवली होती साईडला. पण लहान मुलं घरात असले की सारखा गोंधळ असतो आणि त्यांच्या गोंधळात मी हे काम करायला विसरले. तरीही आपल्या कापण्या खूप भारी झालेल्या आहेत. पण तुम्ही करत असाल तर मिल्क पावडरचा नक्की वापर करून पहा, मस्त होतात. मी आधी केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने कापण्या इथे कट झालेल्या आहेत आपल्या. तर आता लगेचच तेल गरम करायला ठेवलेलं आहे. बघू शकता हलक्याशा जाडसर इथे मी बनवलेल्या आहेत आणि छान त्यामध्ये लेयर सुटलेली आहे. बघू शकता तुम्ही, तळल्यावर पण छान या कापण्यामध्ये लेयर तयार होते. आता तेल जे आहे अगदी कमी आचेवर तापवून घ्यायचं. जास्त कडकडीत तेल आपल्याला गरम नाही पाहिजे. थोडंसं मंद आचेवरच एक 3-4 मिनिटं तेल तापवून घेतलं. त्यानंतर कापण्या तेलामध्ये सोडायच्यात. जेवढ्या बसतील तेवढ्याच सोडायच्यात आणि अगदी मंद आचेवर छोट्या शेगडीवर हवं तर तुम्ही तळून घ्या. जेवढ्या तुम्ही ह्या मंद आचेवर तळाल तेवढ्या त्या छान खुसखुशीत होतात. त्याचबरोबर जास्त काळ खुसखुशीत राहतात. आता तुम्हाला कुरकुरीत जरी बनवायचे असतील तरी देखील मंद आचेवरच तळा आणि खुसखुशीत बनवायचे असतील तरी देखील मंद आचेवर तळा. तर इथे एक बॅच तळायला साधारण 7 ते 8 मिनिटं लागलेली आहेत. पण रंग बघा किती सुरेख आलेला आहे आणि खसखस देखील तेलामध्ये सुटलेली नाहीये. आणि तुम्हाला इथे दिसत असेल आपल्या कापण्या किती छान फुगल्यात आणि त्याला छान अशा लेयर सुटलेल्या आहेत. तर अशा पद्धतीच्या बिस्किटांप्रमाणे खुसखुशीत कापण्या तुम्ही एकदा नक्की करून पहा. आणि मी सांगितलेली ही पद्धत तुम्हाला खरंच नवीन वाटली का? आणि तुम्ही याआधी अशा पद्धतीने कापण्या केल्या आहेत का? हे मला कमेंटमध्ये कळवा. आणि यावर्षी आषाढामध्ये अशा पद्धतीच्या कापण्या एकदा करून पहा. आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी तुम्हाला खुसखुशीत पाहिजेत तर चपाती थोडी जाड लाटा. कुरकुरीत पाहिजेत तर एकदम पातळ बनवा. म्हणजे छान अशा ह्या कापण्या अगदी 1 महिना टिकणाऱ्या आहेत. अजिबात तेलकट वगैरे होत नाही. फक्त ह्या कापण्या करताना तेलाचं, तुपाचं, बटरचं मोहन जे आहे पिठाला चांगल्या पद्धतीने चोळून घेणं, त्याचबरोबर ह्या कापण्या मंद आचेवर तळणं, या काही गोष्टी आवश्यक आहेत. त्यामुळेच कापण्या छान अशा कुरकुरीत खुसखुशीत तयार होतात. तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी? आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर इथे मी कापणी तुम्हाला तोडून देखील दाखवली आहे. हलकीशी गरम असल्यामुळे तुम्हाला वाटेल की नरम झाल्यात, पण थंड झाल्यावर खूप खुसखुशीत होतात. करून पहा. धन्यवाद.